हे बघा मित्रांनो, पुण्यात आज पाऊस पडला आहे आणि हे बघा किती आभाळ आलेलं आहे आणि आत्ताच पाऊस थोडासा थांबला आहे. हे बघा आत्ता पाऊस पडला होता इथं आणि पाऊस आता थोडासा बंद झालेला आहे, तरी पण आभाळ आलेलं आहे आणि आभाळ येऊन असं बघा किती स्पष्ट चित्र झालं आहे आणि आभाळ आल्यामुळं बघा कसं दिसतं आणि थोडासा पाऊस पडला. इकडं बघा डोंगर आहे वर, तो पण थोडासा हिरवा दिसायला लागला आता. ह्या बाजूला पण एक डोंगर आहे तिकडं, तो पण आता थोडासा हिरवा दिसतोय. नाही तर पावसाळ्यात तो पूर्ण असा वाळून गेला होता. तुमचं छोडं टाकताय तुमच्यामध्ये माझं चॅनलला नाही देते व्हिडिओ. चालेल, मग देणार आहे ते दोघांच्या ह्याच्यावर पण टाकायचं. आत्ताच पूजा आली जेवण करून. ते बघा आमच्याकडे पाऊस पडला. तुमच्या गावाला आहे का पाऊस? नक्की सांगा कमेंट करून. इतक्या आवाजात हळू बोलले होते, ऐकू तरी जाईल का त्यांना? आवाज केवढा आहे माझा? बोला आता. हां बरं, पाऊस पडलात का? कसं वाटायला आता? गारगार वाटायला. त्या दिवशी इतकं गरमत होतं 2 दिवसापासून, नुसतं आभाळ येत होतं आणि पाऊस काय पडतच नव्हता. असं का होतं हे? कुठे अगं मंदिराचा कलर गेलाय कसला आता दिसायला. पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे हिरवं झालं. 2 दिवसापूर्वी नव्हता असा. त्या मंदिरावर सगळा गुलाल होता. इथं भैरवनाथच्या जत्राच्या दिवशी तो गुलाल उधळायला आता धुवून गेलं आहे मंदिरावरचं. एक मंदिर आहे छोटंसं विठ्ठल रखुमाईचं. बघा मित्रांनो, आता आवाज येत असेल तुम्हाला विजांचा कडकडाट चालू आहे. आत्ताच एक जोरात वीज कडकली होती. असं वाटलं होतं की काय पडती का काय.